हां, आता प्रशासनाने हे का केलं असं आपल्याला समजत नाही. जर तुम्ही एका बाजूला 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना परवानगी देता, तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही, आणि नसेल तर ती कार्यान्वित करणे. ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे. कारण एखाद्या वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल, तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या इमारतींना किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणं. आता ही गाडी नादुरुस्त होती, ती दुरुस्त का झाली नाही, नवीन गाडी का आणली नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे. आणि महापालिका आयुक्त माननीय जाखड मॅडमने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी जर एखादी मशीन, मला वाटतं असं तर आपल्याकडनं समजलं की 6 महिने ती नादुरुस्त आहे, आणि 6 महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी फिरत असेल तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी. प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्यापुढे तरी अशा घटना होऊ नये याच्यासाठी तत्पर राहावं. अन्यथा मग सत्तेत असूनसुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती धावा करावा लागेल, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल. असं नाही ना, आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे, आणि जर जीवितहानी झाली असते आणि एखाद्या फ्लॅटमध्ये 3-4 लोक जर त्यांना काय झालं असतं तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती. जे आपण आता चर्चा करतो की गाडी बंद होती, त्याच्यासाठी 6 महिने झाले फाईल फिरत होती, ह्या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात. हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे.